आज आपण स्टोरी कथा या आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत नाशिक येथील सत्य घटना. कथेचं शीर्षक आहे माणुसकी. तर नाशिक जिल्ह्यातील वडगावमध्ये राहुल नगरातील गायकवाड चौक येथे मसने यांचे घर आहे. हंसराज भाऊराव मसने यांना मयूर नावाचा 45 वर्षाचा मुलगा आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि इतर मुली राहतात. मयूर हा आपल्या वडिलांच्या कामात मदत करत असे. शेतीव्यतिरिक्त त्याचे वडील रंगकाम पण करतात. त्या व्यवसायात मयूरचा हातभार लागत होता. तर वडगावातच राहणारे अविनाश, संतोष, निखिल आणि निलेश हे मयूरचे मित्र आहेत. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024चा दिवस. त्या दिवशी दुपारी 12:30 वाजता शेतीचे कामे आवरून मयूर हा आपल्या मोटरसायकलवरून घरी आला. घरी आल्यावर त्याने आपल्या गाडीतील पेट्रोल तपासले. तेव्हा ते त्याला कमी असल्याचे जाणवलं. पुन्हा एकदा त्याला बाहेर जायचे असल्याने त्यांनी आत्ताच गाडीत पेट्रोल भरावं असा विचार केला. तो गावातील गंगा पेट्रोल पंपावर जाण्यासाठी निघाला. गल्लीतून तो पुढे जाणार इतक्यात जवळच राहणारे गौतम हे त्याला भेटले. त्यांनी मयूरला थांबवले आणि त्याला म्हणाले की मलाही गावात जायचे आहे, मला तुझ्यासोबत येऊ दे. त्याप्रमाणेच मयूरने गौतम यांना आपल्या गाडीवर बसवले आणि तो गावात जायला निघाला. गाडीवर बसल्यानंतर गौतम त्याला सांगू लागले की दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास माझा मुलगा सिद्धार्थ आणि गावात राहणारा अविनाश यांच्यामध्ये भांडण झाले आहे. मोठी वादावादी झाली. त्या संदर्भात मला अविनाशकडे विचारपूस करायची आहे. त्यावेळी ही बाब मयूरने फारशी मनावर घेतली नव्हती. तो गौतम यांना घेऊन गंगा पेट्रोल पंपाजवळ आला. त्याला पेट्रोल भरायचे होते. त्यानंतर तो गौतम त्यांना जायचे आहे तेथे तो सोडणार होता. थोड्याच वेळात गंगा पेट्रोल पंप आला. त्या ठिकाणी त्याला अविनाश, निखिल आणि निलेश असे उभे असलेले दिसले. आत्ताच त्यांच्या गल्लीतील गौतम यांनी अविनाश यांच्यासोबत त्यांचा मुलगा सिद्धार्थ यांचे भांडण झाल्याचे सांगितले होते. अविनाश त्याला पंपाजवळच उभा असलेला दिसताच मयूर यांनी गाडी थांबवली. तो आणि गौतम हे गाडीवरून उतरले. ते अविनाश गरुड यांच्या जवळ गेले. ते त्याला विचारू लागले की 2 दिवसापूर्वी तू माझ्या पोरासोबत सिद्धार्थसोबत भांडण का केलंस? आपल्याला असे विचारले म्हणून अविनाश हा गौतम यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. हे पाहून मयूर त्यांच्याजवळ आला आणि त्यांची भांडण सोडवायचा प्रयत्न करू लागला. आपल्या भांडणात मयूर पडत असल्याचे पाहून अविनाश आणि त्याच्यासोबत असलेले निखिल, निलेश यांनाही राग आला. ते तिघेजण मयूर आणि गौतम यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर तुटून पडले. दोघांना ते हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करू लागले. दरम्यान निखिल यांनी त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी रॉडने मयूरच्या डोक्यात मागच्या बाजूस जोरात मारले. या जोराच्या फटक्यामुळे डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे त्याला भोवळ येऊ लागली. तो आपले डोके धरून तोल सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अविनाश आणि त्याच्या हातातील फायटरने मयूरच्या छातीवर व पाठीवर मारहाण केली. गौतम यांच्या तोंडावर, डोळ्यावर मारहाण करून त्यांना जखमी केले. इकडे मयूरची अवस्था बिकट झाली होती. तो रक्तबंबाळ झाला होता. त्या अवस्थेतच तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. ते पाहून अविनाश आणि त्याचे साथीदार तिथून पळून गेले. गौतम यांनी काही लोकांना मदतीसाठी बोलवले आणि मयूर याला एका गाडीतून मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारानंतर बऱ्याच वेळाने मयूर शुद्धीवर आला. या घटनेची माहिती वडनेर पोलीस ठाण्यात समजताच तेथील पोलीस पथक शासकीय रुग्णालयात आले. त्यांनी गौतम आहे आणि मयूर यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर घटनास्थळी जाऊन ही घटनेची माहिती घेतली. मयूर यांनी दिलेल्या जबाबावरून अविनाश, निखिल आणि निलेश या तिघांजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मयूरमध्ये याच्यावर अनेक दिवसापासून नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले आहेत. तो मरण यातना भोगत आहे. त्याची प्रकृती अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे त्याला क्रूरपणे मारहाण करणाऱ्या
आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे, मयूरला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा मयूरच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. आयुष्यात अचानकपणे एखादी घटना घडते आणि होत्याचे नव्हते होऊन बसते. ध्यानीमनी नसताना अचानकपणे एखादे संकट समोर उभे राहते, तेव्हा काय करावे हेच सुचत नाही. कितीही सावधपणे राहिले तरी काहीतरी विपरीत घडते, तेव्हा माणूस हतबल होऊन जातो. याचेच दुर्दैवी उदाहरण आपण आज पाहिलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे अवश्य कमेंट करून कळवा व सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.